हा 4 षटकांचा सामना असेल। प्रथम गोलंदाज स्वतः कर्णधार अमोल येईल गोलंदाजच्या मार्कवर। छानसं क्षेत्ररक्षण सजवलंय। पहिला गेला ते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय। रणनीती काय असेल? गोलंदाज अमोल गोलंदाजच्या मार्कवर। पहिला गोलंदाज संघाकडून स्वतः संघाचा कर्णधार आहे। स्वतःची धुरा सांभाळण्यासाठी बाउंड्रीवरती जे लाईनमॅन आहेत थोडंसं तत्पर राहायचं आहे, कारण सेमीफायनलची लढत आहे। कुठल्याही संघाला आपल्यामुळे प्रॉब्लेम नको। थोडंसं शेवटला मित्रांनो हत्ती गेला आणि शेपूट राहील असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे ही स्पर्धा सांगतेसाठी आपण आलोय। शेवटचे काहीच सामने बाकी आहेत। युट्यूब वाले सन्माननीय एनटीसी स्पोर्ट्सचे सन्माननीय दर्शन म्हात्रे दादा, खरोखरच सुंदरस त्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय। लाईव्ह प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पाठवतात, मॅच बघतायत बाहेरून। तर एनटीसी स्पोर्ट्स म्हटलं तर नक्कीच परफेक्टली अपडेट टायमिंगला त्यांची अपडेट असते। आणि या ठिकाणी त्यांना आदत झाली आता आपल्या कोकणातील लोकांबरोबर राहण्याची, खेळण्याची। अपडेट खूप छान असतं दादांचं आणि खूप सपोर्टिव्ह सुद्धा करतात, कारण आपण रिव्ह्यू सुद्धा दिला होता संघाला। एक रिव्ह्यू मध्ये सुद्धा त्यांची खूप साथ महत्वाची लागते। असे एनटीसी स्पोर्ट दर्शन म्हात्रे सर। गोलंदाज मारो, पहिला गोलंदाज अमोल येईल। स्ट्राइक वरती आहे नागेश आणि नॉन स्ट्राइकला धुरंधरी सलामीची जोडी। आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीवरती, पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धावा खर्च केली आतापर्यंत। पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज। रिवर्स इथे सक्सेसफुल होतोय का? क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला आणि 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी वाजवल्या। मी नक्कीच उल्लेख करेन, आदर्श क्रिकेट संघाचा नक्कीच आदर्श आहे। जर का त्या ठिकाणी जेव्हा चेंडू गेला मॅच मध्ये तुम्ही पाहिला असेल, जेव्हा त्या ठिकाणी चेंडू गेला तेव्हा प्लेयरने तो सोडून दिलेला चेंडू आहे, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे, परंतु इथं मात्र जिद्दी कामी आली। आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्या। शेवटपर्यंत का होईना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, खूप लांबून चेंडूवरती आला। क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं, थोडंसं यॉर्कर लेवलचा चेंडू रोशन या चेंडूवरती आणि आता सुद्धा एकच धावा प्राप्त केली। कारण एका धावावरती समाधान पाहायला गेला तर आदर्श क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण खूप तगडं आहे। पाहायला गेलं तर छोटे सर्व खेळाडू आहेत, परंतु क्षेत्ररक्षण मात्र तगडं करतायत। आपण पाहू रोशनला, सुंदर चेंडू, बॅट निकडा घेतली, आता मात्र परतावं लागेल। धुरंधरला माघारली, बॅट निकडा गेली, जवळ आलेला चेंडू एस्टा मात्र उद्ध्वस्त आणि संधी असेल डीजेला। सुंदर चेंडू, पुन्हा एकदा अमोल सामना करेल। नवीन बॅट्समन आलेला धनराज बंटी म्हणून या प्लेयरची ओळख आहे। अफलातून फटका। मित्रांनो, रिव्हर्सचा फटका म्हणजे समालोचक दशरथ पाटील आपल्याला सांगतात की रिव्हर्सचा फटका म्हणजे एड झवा फटका, कारण पाहिलं तर भेटला तर चौकार षटकार, नाहीतर मात्र दांडी गोल। ज्या फटक्याची शोध लावली अँडी फ्लॉवर आणि ग्लॅन फ्लॉवर या दोन्ही भावांनी, पहिल्यांदा प्रयत्न केला रिव्हर्स मारण्याचा आणि हा फटका पुढे रिव्हर्सचा फटका म्हणून ओळखला जाऊ लागला। अफलातून गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या संघाची केली। अमोल याने एक वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 4। मित्रांनो, तुमची गोलंदाजी तुम्हाला सांगून जातीये
की आपण इथे मात्र अजिंक्यतारा 13वा चॅम्पियन चषक आपण खेळतोय आणि मित्रांनो सेमीफायनलची पहिली लढत आपण किती वाजता खेळतोय पहा. या असतं मित्रांनो अजिंक्यताराचं नियोजन 2:01 सेमीफायनलची पहिली लढत, ती पण 4 ओव्हरची. आतापर्यंत आपण पाहिलं 2 ओव्हर षटकांचा सामना, परंतु इथे सेमीफायनलचा 4 षटकांचा सामना आपण पाहू. बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला, नक्कीच जल झाला असता. बराचसा गॅप होता, पाहिलं तर चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. खणखणी 10 षटकार. चेंडू ठेवला, याला म्हणतात मित्रांनो कमबॅक. टाळ्या तर नक्कीच वाजतील या प्लेअरसाठी. पाहिलं गेलं तर छोट्याचा खिलाडी सकाळपासून मैदान गाजवलंय, कालपासून गाजवतोय. अफलातून गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र इथपर्यंत दाखल केले. सेमीफायनलची ही लढत आपण पाहतो, डिपेंडिंग चॅम्पियन सुद्धा राहिलाय आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला, थोडासा यॉर्कर लेवलचा होता, पाठवून दिलं सर डिप मध्ये सीमारेषा बाहेर. षटकार डीजे. प्रेम वरती पुन्हा एकदा नागेशच्या रडार मध्ये, म्हणजेच नक्कीच सीमारेषा धाडणार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय नागेशांच्या बॅट मधून. अफलातून बॅटिंग. पाहिलं तर मित्रांनो क्रिकेटमध्ये तुमचा भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळातील तुमचा फॉर्म महत्वाचा असतो, त्यावरच तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. प्रेमने मात्र सुंदरशी कमबॅक केलं होतं मागच्या मॅच मध्ये, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 3 षटकार खातोय. म्हणजे एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये उसळती 22 स्थानावरती, दुसरं षटक प्रगतीवरती असताना. आता सुंदर चेंडू ठेवला, परंतु यष्टीरक्षक अनिल मात्र थोडीशी चूक करतोय. सुंदर चेंडू होता, डॉट चेंडू नक्कीच झाला असता. थँक्यू. पंच काय सांगतायत? 1 धावा. आपल्यातून गोलंदाजी आता मात्र कमबॅक केलं. पाहिलं गेलं तर 3 चेंडू 3 षटकार आले होते. मध्ये एक चेंडू डॉट आला होता, सॉरी. एकंदरीत धाव संख्या दुसरं षटक प्रगती असताना 23 धावा. छोटा खिलाडी म्हणता येईल, वयवर्ष सुद्धा खूप कमी आहे. मला वाटतं हा 9वीला असेल. 9वीला ना अमोल? 12वीला असणारा हा प्लेअर मैदानात खेळतोय. पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा चांगला संपर्क. क्षेत्ररक्षक खूप थ्रो मात्र गचाळ ठेवला. पाहूया, एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकंदरीत 2 धाव संख्या मात्र नक्कीच उंचावतीये. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावा खर्च केल्यात 25. पुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया एकंदरीत रणनीती काय असेल, की धावांचा डोंगर उभं करतात. पाहायला गेलं तर ही सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. अजिंक्यतारा 13वा यशस्वीरित्या पार पडताना आम्हाला बऱ्याचशा लोकांचं या ठिकाणी सहकार्य मिळालं. आमचे सन्माननीय संचालक प्रमुख अनिलजी मांजरेकर असतील, मणिची लोंढे असेल, संचालक प्रमुखांचे दोन्ही संघ आले होते. एक मात्र सुपर 4 मध्ये दाखल झाला अनिल मांजरेकर यांचा संघ, नवयुग क्रिकेट संघ. मणिची लोंढेचा संघ मात्र थोडीशी हार पत्करावी लागली आणि विकास जाधव यांचा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालाय. याच्यानंतरची लढत आपण पाहणार आहोत दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ पुढचे तयार राहायचे. नवयुग
पंच थँक्यू. रेडी नव्हता का बॅट्समन? सुंदर असा चेंडू होता परंतु बॅट्समन रेडी नव्हता. पुढे चेंडू आता मात्र थोडासा बाहेर ठेवला. वाईडच्या रूपाने अवांतर धावसंख्या नक्कीच भर घालेल. धावसंख्या 1 पुढे सरकतीये 26 धावांवरती. मित्रांनो आपण पाहिलं तर बऱ्याचशा मॅचेस आपण खेळतो सेमीफायनलच्या लढत ह्या 2 ओव्हरच्या असतात, परंतु अजिंक्य तारा यशस्वी का आहे याचं गणित मी तुम्हाला सांगतो. बॅट निकाडा घेतली क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे का? प्रेमने मात्र सुंदरसा कमबॅक केला, बॅकअप केला त्या ठिकाणी. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचल्या, कारण पाहिलं तर मागच्या बॉलचा आउटफील्ड खूप फास्ट आहे. खूप सुंदर असा चेंडू निघून जातो सरळ बाउंड्री पर्यंत. सुंदरसा बॅकअप केलं, 3 धावा नक्कीच वाचवल्या संघासाठी. अफलातून गोलंदाजी अनिल यांचे म्हणावे लागेल. धावा होतात 27. आणि आता मात्र कुठली चूक करत नाही बॅट्समन बंटीला मात्र परतावं लागेल माघारी. रोशनाची सुंदर कामगिरी, सुंदर असा झेलचं पतन, विकेटचं पतन. बॅट्समन बंटी बॅक टू पॅव्हिलियन डीजे. डीजे वाला लंच मध्ये आहे त्यामुळे डीजे वाजला नाहीये. वाजवू आपण नक्की. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय, थोडीशी रंगतदार होईल. पहिला गेला तर सुंदरचं कमबॅक अनिलचं म्हणावं लागेल. सुंदरशी फलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. काल जर पाहिलं तर याच बॅट्समनने बॅक टू बॅक 4 की 5 षटकार मारले होते. असा बंटी मात्र माघारी परतला. आणि आता मात्र थोडीशी खराब कामगिरी झाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चेंडू चाललाय वन बॉम्ब सीमारेषेबार. पुन्हा येतोय खडखडीत चौकार. हा सेमीफायनलचा मॅच आहे मित्रांनो, की पाहिलं तर ते आठवण करा 2024च्या झेलची. साऊथ आफ्रिकेचं जिंकण्याचा चान्स 98% होतं. सूर्यकुमारचा आलेला समोरच्या दिशेला तो झेल आपण पाहिला आणि मॅच इंडियाने जिंकली. वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. आता मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड म्हणता येणार नाही मित्रांनो. ही कॅच नाही तर मॅच सोडले का? नक्कीच याला विचार करावा लागेल. पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. इझी झेल मात्र होता, परंतु झेल निसटला. मी वारंवार तुम्हाला आठवण करून देईल कपिल देवच्या 1983च्या झेलची. मागे जाऊन सुंदरसा झेल टिपला आणि तो 1983चा वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडूला दिशा दिली. खरोखर चेंडूवरती आला सुंदरचं बॅकअप अमोलने मात्र दिलं मागून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. अमोल याचं 1चं रूपांतर 2 मध्ये केलं. एकत्रित धावणी संख्या 2 ने उंचावतीये. 34 धावा 34. अजूनपर्यंत मला वाटतं 1 चेंडू शेष असेल या षटकातील. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू बॅटने कडा घेतली होती का? पाहूया पंच काय सांगतात. परंतु चेंडू निसटला आणि सुंदर चेंडूची पुन्हा एकदा सांगताय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समजलाय. धाव संख्या होतीये 34. ज्या प्रेमला मात्र सुंदरशी गोलंदाजी करता आली होती, कारण मागचे 2 चेंडू सुंदर हाताळले होते. 3 षटकार सुद्धा त्याच्या गोलंदाजीवरती आले होते. त्याला सुंदरसा बॅकअप म्हणून अनिलने चेंडू हाताळला. एकंदरीत 7 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 9. 7 चेंडू आणि 9 धावा खर्च केल्या. एकंदरीत धाव संख्या होतीये 34 धावा 34. मित्रांनो संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावे शेजारी. कारण मित्रांनो जोपर्यंत तुमच्यावर कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. शेवटचा गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवट षटक हाताळण्यासाठी रोशन असेल. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज आउट केलंय.
छोट्याचा खेळाडू आणि आता पात्र पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का कोणाला आउट केलाय सूरज आउट होईल का नक्कीच ज्या बॅट्समनने सुंदरशी बल्लेबाजी केली त्याला मात्र आता बल्ले बल्ले करता धावत बाहेर निघावं लागतंय सूरज बॅक टू प्रवेलियन कारण नागेशला वरती आणायचं होतं पाहूया आता 5 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे पाहिले गेलं तर 34 धावांपर्यंत मजल मारता आली आहे 5 चेंडूमध्ये काय रणनीती किती धावा संख्या ठेवतात पाहू रतन टाटा यांनी छान सांगितलंय मित्रांनो सोबत कितीही लोक असू द्यात शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा इथे सामना थोडासा अडचणीत सापडलाय का पाहिला गेलं तर विसावलेली धाव संख्या फक्त आणि फक्त 34 धावा 21 धावा प्रेमला आला होत्या सुंदर सुंदर चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अमोल यांचं स्वतः कर्णधार आहे संघासाठी एकने रूपांतर 2 मध्ये नक्कीच केलं दोन्ही धाव संख्या मात्र नक्कीच उंचावते पाहायला गेलं तर 36 धावांपर्यंत मजल मारता आली आतापर्यंत किती धावांचा डोंगर उभं करतात किती धाव संख्या ठेवतात इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू एक धावा कंप्लीट केली का सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी पाहतो रनआउटचा खतरा होऊ शकतं का सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केला आणि एकेरी दुकेरी धावावरती समाधान मानावे लागते मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करावी लागेल पाहायला गेलं तर करंजाळी संघात सुद्धा फलंदाजी खूप तगडी आहे अनिल अमोल रोशन सुंदरशा खेळचा भरणा आहे पाहायला गेलं तर आपल्यातून फलंदाजी करतात प्रेमने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती शेवटचे 3 निर्णायक चेंडू आता मात्र बॅट खाली चेंडूचा सुंदर समाचार घेतला पाठवून दिलं सरळ ऑन साइडला सीमारेषेबार खडखडीत नागेश ब्रँडेड षटकार एकंदरीत धाव संख्या 44 धावा पंचांचा इशारा होतोय वाईड आणि मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी पाहूया काय येतो निर्णय लगेच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवू जर का पाणी द्यायचं असेल बॅट्समनला चला घेऊन चला पाणी आतमध्ये लगेचच तोपर्यंत रिव्ह्यू आहे या ठिकाणी कुठल्याही संघावरती आतापर्यंत आपण वेगळा निर्णय दिला नाही त्याच्यामुळे थोडंसं टाइम घेऊया एक एक बॉलला खूप महत्व आहे
एकच मिनिट, लगेचच निर्णय येईल आपल्यापर्यंत. थोडंसं कन्फ्युजन आहे कारण आपल्याकडे एकच कॅमेरा आहे, एक कॅमेरामधून कव्हर करायचा आहे चेंडू, त्याच्यामुळेच थोडंसं टाइम लागणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईड चेंडू, रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे कारण इथं क्लिअर दिसत नाहीये. बॉलर थोडासा मध्ये येतोय, तर रिव्ह्यू कंटिन्यू राहील. चेंडू वाईड असेल. एकंदरीत धाव संख्या 45 धावा स्कोर बोर्ड वरती. तर मात्र पाहूया बॅट निकाडा घेतलाय का, बॅट निकाडा घेतलीय. पंचांचा हात आभाळाकडे आणि आता मात्र परतावं लागेल नागेशला बॅक टू प्रवेलियन. एकंदरीत धाव संख्या 45 धावांवरती. या षटकामधील अजून काहीसे चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू शेवटचा शेष असेल आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आपल्या संघाकडून येतोय जागृत क्रिकेट संघाकडून अरविंद. काय रणनीती असेल. 45 धावांचा आतापर्यंत मजल मारला तर पाहिला गेला तर याच्या अगोदरचा सामना ते आपण 42 धावा लागल्या होत्या. 42 धावा बनवल्या होत्या. पाठलाग करताना थोडस दमछाक झाली आणि इथे मात्र थोडीशी खराब कामगिरी आपण पाहिली. चेंडू उसळती घेतली. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. म्हणून जाते का. हॅलो हॅलो, चला दोन्ही संघाचे कर्णधार या. नवयुग क्रिकेट संघ वर्सेस सामना आहे दमामे धाराई जाकमाता क्रिकेट संघ दमामे. दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. मी आपल्याला विनंती करतो वारंवार. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहू. धाराई जाकमाता क्रिकेट संघ दमामे वर्सेस नवयुग क्रिकेट संघ उन्नवरे यांच्यामध्ये. कर्णधार माझ्या बरोबर प्रदीप जोडला जाईल. सॉरी नवयुग क्रिकेट संघ पांगारी. थोडस गड कारण सामन्याचा प्रेशर माझ्यावरती येतोय का काय काय पाहिला गेला तर माझ्या गावचा एक संघ आहे आणि दमामे संघ, असं दोन संघ आहेत. नवयुग क्रिकेट संघ पांगारी आणि दमामे संघ. तर नाणेफेक उडवायच्या अगोदर एक 2-2 मिनिटाचा मनोगत मला द्यायचा आहे. प्लीज दादा कव्हर करा. ओके आहे का. एकंदरीत आपण पाहिलात प्रदीप, आता नको तर कधी नको हा सामना जिंकायचा आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असतील. एकंदरीत पाहिलं तर अजिंक्यताची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये 4 षटकांची गोलंदाजी
काय सांगाल या 4 षटकांबद्दल की आपण बाकीच्या इतर मॅचेस बघतो तेव्हा 2 षटकांचा सामना असतो, आता आपण 4 षटकांचा सेमीफायनलचा सामना आपण दुपारी 2 ते 3 वाजता खेळवतोय. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेमध्ये? प्रथम टॉस जिंकला तर मला वाटतं मी फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न करेन, कारण हां स्कोर हा ते तर स्कोर कमी कसा ठेवता येईल ते ह्याच्यावरती प्रयत्न असेल आणि जिंकण्याचा प्रयत्न असेल. 4 षटक आपण खेळतोय त्याच्याबद्दल काय बोलाल की जर आपण सेमीफायनलला 4 पाहिलं तर आपण ही लीग टाइप स्पर्धा खेळतोय आणि कंटिन्युअसली 4 षटक खेळत होतोय, याचा कुठेतरी फायदा संघाला झाला का? 4 ओव्हरचा सामना म्हणजे असं झालंय की चौथ्या ओव्हरमध्ये पण मॅच येऊ शकते, याचा एक बेनिफिट झालेला आहे. जर तिसऱ्या ओव्हरला मॅच गेले तर चौथ्या ओव्हरला परत आपल्याकडे येऊ शकते. बस एवढंच. थँक्यू. त्याच्यानंतर लगेच आपण दमामे संघाचे कर्णधार आहेत श्रीकांत यांच्याकडे वळू की एकंदरीत पाहिलं तर संघाची कामगिरी खूप महत्वाची ठरली. आज नवीन प्लेअर सुद्धा संघामध्ये जोडले गेलेत, तर काय सांगाल कुठल्या प्लेअर वरती आपल्याला भरोसा दाखवाल की कोणता प्लेअर आपला सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपला सुंदरशी कामगिरी करेल? आमच्या टीमचा यंग फिल्डर ओंकार मोगरे, तो आता उत्तम कामगिरी करत आहे आणि मला तर त्याच्यावरती खूप कॉन्फिडन्स आहे की तू सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवेल. थँक्यू. त्याच्यानंतर मी अजून एक तुमचा पुढचा प्रश्न घेईन की एकंदरीत ही स्पर्धा आपण पाहतोय लीग टाईपची स्पर्धा आहे ही आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा. मला वाटतं तुम्ही याच्या अगोदर सुद्धा फायनल मध्ये बऱ्याच वेळा खेळलात आणि आज सुद्धा सेमीफायनलचा सामना खेळताय, तर कुठेतरी 4 ओव्हरच्या षटकामध्ये थोडा संघाला फायदा होतोय का? हो नक्की. कारण की जे यंग फिल्डर आहेत त्यांना पुरेपूर असा फायदा मिळतोय आणि त्यांच्यातला टॅलेंट बाहेर दिसून येतोय. थँक्यू. बरं, ही स्पर्धा खेळताना कसं वाटतंय आपल्याला? खूप छान वाटतंय आणि मजा येते. खूप खूप धन्यवाद. संघाचा कर्णधार होता. लगेचच आपण नाणेफेकीसाठी जाऊ. मी सन्माननीय उपस्थित असलेले सुनीलजी चव्हाण सरांना विनंती करेन की आपण या दुसऱ्या होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. राहुल कंटिन्यू करा, तिकडे आहात का? चला आपण वळूया मॅच कडे. समीकरण पहिला चेंडू 2 धावा. समीकरण आहे जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू मध्ये 50 धावांचं आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आलेत. जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 44 धावा. नाणेफेक पाहतोय आपण. नाणेफेकडे सगळ्यांकडे लक्ष आहे. नाणेफेक जिंकलाय. नका बघू इकडे. डीजेसीसी दमामे संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. यावेळेस मात्र अनिल बागारी परतावं लागेल. अनिलची कामगिरी काहीच नाहीये. वारंवार या ठिकाणी विकेट्स गमावते. आपण जर चषकाचा पूर्ण उल्लेख केला तर अनिलची फलंदाजी तेवढी पाहायला मिळाली नाहीये. कर्णधारी खेळी करतोय मात्र अमोलला थांबावं लागेल कारण आव्हान कडवं नाहीये. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर लोअर ऑर्डरच्या फलंदाजांनी सुद्धा चमक दाखवली होती. सुंदरशी फटकेबाजी केली होती. त्यामुळे सामना जर का संपलेला नाहीये. चला पुढे आपण सामना पाहतो. रोशन जर गेला
स्ट्राईक वरती रोशनला मात्र ही मॅच मात्र खेळावी लागणार आहे, कारण सेमीफायनल सामना आहे. मागील गतवजी चॅम्पियन या ठिकाणी चेंडू मध्ये टॅप केलाय, पॉइंटच्या दिशेला नागेश आलाय चेंडूवरती. एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण. एका धावाने धावसंख्या मात्र भर पडले, धावसंख्या पोहोचले 3 या अंकावरती. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतं 20 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. चेंडूने घेतले बॅटची कडा, चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहूया की धावा निघतात. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का, आणि एका धाव्यावरती मात्र समाधान मानावं लागतंय दोन्ही खेळाडूंना. चला थोडं सामन्यामध्ये रंगतदार पाहायला मिळते का. अमोल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आदर्श संघाची आशा आणि होप मात्र कमी नसणार आहे. धुरंधर विरुद्ध रोशन. ओ मोठा फटका खेळण्याचा होता, प्रयत्नात बीड झालाय रोशन जर का उभा राहिला शेवटच्या चेंडू पर्यंत. पहिलं षटक सुरेख हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केले 4. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. मित्रांनो, जर का धावांचा पाठलाग करत असता तर पॉवर प्लेचं षटक हे महत्वाचं षटक असतं. या षटकामध्ये मात्र आपल्याला धावा कुटाव्या लागतात. जेवढ्या धावा आपण कुटू शकतो तेवढ्या धावा कुचाव्या लागतात. गोलंदाजी मार्क वरती येईल BUNTY म्हणजेच धनराज. चला थोडा सामन्याला गती द्यायचे. 18 चेंडू आणि 46 धावा. आदर्श करंजाळी संघ अमोल आणि रोशनला मात्र ही लढाई पार करावी लागणार आहे. तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी पाहणार आहोत आपण. एकीकडे बंटी असेल, बंटी नंतर मला वाटतं सूरज येईल, सूरज नंतर आपण पुन्हा एकदा चला थोडं स्पीडअप घ्यायचं. 18 चेंडू 46 धावा. बंटी धनराज विरुद्ध अमोल. निर्णायक षटक, निर्णायक फलंदाजी. ओ कायसा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात बीट होतोय अमोल. कायसा न समजलेला चेंडू अमोल याला. पुन्हा एकदा कायसा बॅक पॉइंटच्या दिशेला पंच केला होता. एक धाव या ठिकाणी घेण्यात यश आलंय. एका धावती मात्र समाधान मानावं लागतं अमोल याला. धावसंख्या कायसे स्थिरावले. पारडं या ठिकाणी आपण पाहतोय जागृती संघाकडे झुकताना. 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची अजूनही गरज आहे. पुढील चेंडू रोशन याने फ्लिक केलाय, चेंडूला पाठवलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय चौकार. अशा चौकार आणि षटकारांची गरज असणार आहे. रोशनला मात्र आक्रमकता अपनावी लागणार आहे. चला रोशन मात्र असे फटके आणि षटकार आणि चौकार अजून लागणार आहेत बाबा. पाहूया धनराज गोलंदाजी मार्क वरती. जर्सी नंबर 22 पुन्हा एकदा आकुरपटला चेंडू, चेंडूला ट्रॅव्हल केले, चेंडू जातोय, चेंडू लागलाय पानाला, येतोय रोशनच्या फलंदाजी षटकार. धावसंख्या पोहोचले 15 या अंकावरती. समीकरण बदललंय, समीकरण राहिलंय जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामना बरोबरीत पाहतोय आपण. रोशन पाहूया आपल्या संघाचं नाव रोशन करतोय का. आपण दोन्ही संघाचा जर उल्लेख केला, जेव्हा जेव्हा संघ बॅकफूट वरती गेला होता तेव्हा तेव्हा एखादा खेळाडू येऊन तारणहार ठरला होता. आपण मागील मॅचचा अनुभव घेतला. जागृती संघासाठी तर सूरज मात्र तारणहार ठरला होता.
आदर्श क्रमांकाचा जर विचार केला तर संतोष मात्र तारणहार ठरला होता. आता व्हॅल्यूज मात्र रोशन आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय का पाहूया. 14 चेंडू आणि 35 धावा. पुन्हा एकदा रोशन, पुन्हा एकदा कायसा लोअर फुलटा जाता पाहूया किती धावा निघतात. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. ऋषी चेंडू खाली आलाय. ऋषी पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा निर्णयाची वाट पाहूया. पंच डिसिजन अजून पेंडिंग आहे, पाहूया काय येतोय. नो आउट. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. पाहूया निर्णायक चेंडू असेल. पाहूया ह्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा घणाघाती प्रहार करतोय रोशन. फुलटॉस चेंडू, नो लॉक शॉट. रोशन चोगले इज ऑन फायर. सामना आलाय बरोबरी. धावसंख्या झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. डीजे चेंडू 27 धावांची गरज. रोशनच्या या 1 चौकार आणि 2 षटकाराने मात्र अमोलवरचा दडपण दबाव थोडा कमी झाला असेल. अमोलला मात्र आता आपली खेळी करावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा तारणहार धरतोय का सूरज. सूरज विरुद्ध अमोल. पाहूया पुढे चेंडू. सूरज याचा आकुरपाटाचा चेंडूला ट्रॅव्हल केलाय. नकोय मुन्नी, नकोय शालून, नकोय मला पारू. कुठेही जाऊ नका कारण आत्ताच तर गेम झालाय सुरू. डीजे सुरेख गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र आकुडपटाचा चेंडू पंचांकडे दात मागे जाते. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात अवांतर. धावसंख्येत भर होते. 11 चेंडू आणि 20 धावा. मागील वर्षाचा चॅम्पियन, गतविजेता चॅम्पियन आहे आदर्श संघ. अजिंक्यतारामध्ये फक्त एकदाच असं झालंय की एका संघाने आपला चॅम्पियनशिप डिफेंड केले. पुन्हा एकदा कसा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्नात अपयश आलंय. यश आले 1 चौथी धाव घेण्यामध्ये. पवियान या ठिकाणी फलंदाज त्वरित आला आहे आणि गोलंदाजासाठी माफी मागितली कारण पाय लागला होता. मित्रांनो, या संघाचं नाव आदर्श आहे आणि त्यांच्यामध्ये ही आदर्शता आपल्याला नेहमी पाहायला मिळते. समीकरण राहिले 9 चेंडू आणि 19 धावा. निर्णायक षटक असेल रोशन विरुद्ध सूरज. कायसा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. खराब रणनीती या ठिकाणी स्वीकारली. सूरजाच्या आभार मानावं लागेल. सूरजाचे कौतुक करावं लागेल कारण कमबॅक केले षटकारानंतर सूरजाने. पुढच्या 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका. रोशन कायसा सूर गवसत नाहीये. 8 चेंडू आणि 19 धावा. डॉट चेंडू मात्र खेळावे लागणार नाहीयेत. धावसंख्या धावात ठेवलं नाही परंतु सूरजचं कमबॅक पाहावं लागेल आपल्याला. सुरेख कमबॅक केलं सूरजाने. पुन्हा एकदा चेंडू आलाय. ताकद मिळाली चेंडूला.
चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. रोशन चोगले इज ऑन फायर. डीजे धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा कुरपटला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सकाळपासून फक्त एकच शब्द येतोय, तंदुरी. डीजे ची गरज. अफलातून फलंदाजी रोशन चोगले. उसरगर या ठिकाणी जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 26 धावा असताना 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले, तर रोशन याने त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आता ज्यांची उपस्थिती आली अशा सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील दादा यांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. आपलं सहकार्य सुद्धा आम्हाला खूप मोलाचं आहे. आपणास विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. 6 चेंडू 7 धावा. पाहूया पहिला फायनल मध्ये प्रवेश कोणता संघ होतोय. स्वेर मारा. 6 चेंडूने 6 धावा. मित्रांनो, जोपर्यंत मी वारंवार म्हटलं आले, जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटची विकेट येत नाहीये, तोपर्यंत सामना कोणाकडे आहे हे सांगू शकत नाहीये. 6 चेंडूने 6 धावा. सुरेख चेंडू हाताला. पाहूया झौल बाद होते का. बंटी आलाय चेंडूवरती. यावेळेस मात्र अमोलला माघारी परतावं लागेल. सामन्याचं स्वरूप बदललंय. टर्निंग पॉइंट. 5 चेंडूने 6 धावा. बघा किती महाग विकेट ठरू शकतं. मागासून अमोल पासून अमोलची फलंदाजी पाहतोय. सहजरित्या अमोल आपला विकेट देत नाही, परंतु ही चूक महाग पडते का पाहूया. 5 चेंडूने 6 धावा. वैयक्तिक 10 चेंडूंचा सामना केला आणि 30 धावांची तुफानी फलंदाजी करतोय तो रोशन. नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक वरती गेलाय सचिन. सामन्या सगळ्यांची आतुरता, सगळ्यांचे लक्ष मात्र वेधून ठेवले या सामन्याने. सुरेख फटका हातालाय. सचिन आला होता. सचिनने करपूस समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. कण 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 चौकार. धावा आलेत फक्त जिंकण्यासाठी 2. डीजे